गोड खायचे नियम. पहिला नियम, नाही म्हणायला शिका. लोकांकडे फराळाला आवडीने जाणार, लोक बोलवणार, नक्की जा. पण घरून सॅलेड, फ्रूट्स खाऊन जा, जेणेकरून तुमच्याकडनं तिकडे गोड कमीत कमी खाल्लं जाईल. आता गोड कधी खायचे? तर पहिल्यांदा सॅलेड, फ्रूट्स खायचे आणि त्यानंतर गोड खायचं आणि मग बाकीचं जेवण कंप्लीट करायचं. फराळ हे नेहमी नाश्त्याला किंवा नुसता फराळ, चहाबरोबर फराळ हे नाही खायचं. फराळ हे जेवणामध्ये घ्यायचं आहे. सुरुवात सॅलेड, फ्रूट्सनी करायची, मग एखादा गोड पदार्थ आणि त्यानंतर जेवण आणि बाकीचं फराळ खायचं आहे. आपल्याकडे गिफ्ट म्हणून सगळ्यात जास्त येते ती मिठाई. याचा वापर कसा करायचा आहे की कुणी आपल्याला आग्रहाने हातात दिलं तर आपण त्यातला 1/4 म्हणजे पेढा कुणी प्रसादाला दिला, दसऱ्याला दिला, दिवाळीला दिला तर 1/4 खायचा आहे. आणि गिफ्ट पॅकेजेस जे तुम्हाला आलेत ते तुम्ही तुमच्या कामवाल्या मावशी किंवा इतर कुणाला तरी देऊ शकता. ॲक्च्युली त्यांच्या हेल्थसाठी पण हे चांगलं नाही आहे, पण आपण खायचं नाही आहे तर कदाचित ते खातील. किंवा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना सांगू शकता की आम्हाला स्वीट्स देण्यापेक्षा ड्रायफ्रूट्सचे पॅकेट्स द्या किंवा फ्रूट्स द्या. अशा प्रकारे तुम्ही हे गोड फराळ टाळू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण दिवाळीत जे पण गोड खाणार आहेत त्यासाठी ती फॅट किंवा ते एक्स्ट्राचे कॅलरीज बर्न करण्यासाठी एक्सरसाइज करा. जी तुम्हाला मी नेहमी सांगते नेहमीच करायचे, पण दिवाळीमध्ये थोडी जास्त करायची आहे. शुगर फ्री हे एक आर्टिफिशियल स्वीटनर आहे, तर कधीही नॅचरल शुगर त्यापेक्षा चांगली. त्यामुळे शुगर फ्री वापरू नका. नॅचरली गोड जसं की फ्रूट्स, खजूर, गूळ, ड्रायफ्रूट्स हे वापरा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि साखर अशा प्रकारे बनवलेलं गोड तुम्ही खाऊ नका. फॉर एक्झाम्पल मिठाई, खीर, खव्याची खीर याच्यामध्ये दुहेरी प्रमाणात तुम्हाला दुप्पट प्रमाणात गोड शरीरात जातं आणि यामुळे शुगर खूप वाढते, वजन वाढतं आणि कोलेस्ट्रॉलही वाढतं. डायबेटिक पेशंटसाठी किंवा शुगर पेशंटसाठी माझी एक छोटीशी टिप आहे. होमिओपॅथिक सिझेजियम म्हणून औषध आहे, जांभळापासून तयार केलं जातं. तर तुम्ही हे औषध जर 15 ड्रॉप सकाळी अर्धा कप पाण्यात आणि संध्याकाळी अर्धा कप पाण्यात घेतलं तर तुमची शुगरही वाढणार नाही आणि हळूहळू हे तुम्ही कंटिन्यू वापरलं तर तुमची शुगरही कमी होईल. ज्यांची शुगर खूप हाय आहे आणि इन्सुलिनचे इंजेक्शन्स चालू आहेत, मेडिसिन्स चालू आहेत, त्यांनी मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होमिओपॅथिक औषध घ्या. चला तर मग आपण अशा प्रकारे गोड खाऊन दिवाळी साजरी करूयात.